हाय सगळ्यांना, श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सर्वांना शुभेच्छा. बघा मी कसं सजवलेलं आहे हे कृष्णाला, तुम्हाला दाखवते आता. बॅक कॅमेऱ्याने दाखवते. बघा असं काही सजवलेलं आहे. कसं वाटते तुम्हाला? काही नाही, थोडंसं बस काही केलं नाही, डेकोरेट केलं आहे. कृष्णाची मूर्ती ठेवली आणि थोडंसं फुलांच्या पाकळ्या टाकून त्याला सजावट केली. कसं वाटते नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तुमच्या इकडे ठेटऱ्या करतात का? आमच्या इकडे ठेटरा करते. आता बघा, आता मी ठेटरी बनवते. कणिक भिजून ठेवलेली आहे. बघा ही कणिक भिजवलेली आहे. आता बनवते ठेटरी. चला मी ठेटरी बनवून घेते आता. मग दाखवते तुम्हाला कशी बनवते. तर हे बघा, ही अशी ठेटरी बनवलेली आहे. आणि अशी याला का असे बारीक 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 तुकडे घ्यायचे कणकीचे आणि असे फिरवायचं हातावर. झालं, याला ठेटरी म्हणतात आमच्याकडे. जन्माष्टमीला अशी ठेटरी बनवतात. तुमच्याकडे बनवते का? नक्कीच सांगा कमेंट करा. याची रेसिपी मी दाखवीन कशी करते, काय करते. तर चला आता मी करते स्वयंपाक. आता वाजले 6. स्वयंपाक करून घेते. आज सोमवार पण आहे आणि कन्हैया नाही बसत आमच्याकडे. चला आता स्वयंपाक करून घेते. बघा आता माझी ठेटरी पण वाढली आहे. आता हे चिपकलेली आहे याला. आता हे काढून घेते आणि मग बघा माझी ठेटरी पण काढून झाली आहे. आता याला मी भाजून घेते. चला तुम्हाला दाखवते भाजताना. बघा आता मी याच्यामध्ये तूप टाकते. याच्यात मी तूप टाकून घेतलं आणि याला हलवून घेते. याला भाजून घेते मी चांगलं. आता काही मला काही पकडता येत नाही कॅमेरा. आणि याला भाजताना हा एक कढई हलते. चला मी बघा मी शाही पनीरची भाजी करत आहे. इथे ते कांदे टमाटर तळून घेतले आणि त्याला थंड करून पिसून घेतले. त्याच्यामध्ये कांद्या टमाटरमध्ये तळून घेतलेले काजू टाकले. आणखीन कलमी विलायची जे काही टाकायचं ते टाकलं आणि पेस्ट करून घेतलं आणि याला हे तळत आहे. चला आता भाजी करून बघते आता कशी लागते शाही पनीरची भाजी. पहिल्यांदाच करत आहे. आणि इकडे माझी ठेटरी पण तळत आहे. याला बघा माझी ठेटरी पण भाजून झाली. आणि येथे मांडलाय पाक, म्हणजे पाणी गरम करायला ठेवलं आहे. आणि याच्यामध्ये टाकायची. पाणीला उकळी आली की साखर टाकते याच्यामध्ये. चला पाणीला उकळी येऊ देते. हो आता पाण्याला उकळी आली का? तर बघा पाण्याला पण उकळी आली आणि याच्यामध्ये टाकते साखर. ठेटरी पण टाकून देते. हे आता याला शिजू देते. आणि हे शिजल्यानंतर याच्यामध्ये विलायची पावडर टाकायचं आहे. तेव्हापर्यंत शिजते ते. आता ठेटरी पण झाली आणि याच्यात टाकते विलायची पावडर. आता याला करून घेते मिक्स. झाली आता ठेटरी. आता करते गॅस बंद. आता माझं स्वयंपाक पण झालेला आहे आणि नैवेद्य पण केला आहे देवाजवळ. चल तुम्हाला दाखवते. बघा देवाजवळ नैवेद्य पण केलं आहे
आणि आता जेवण बाकी आहे. आता जेवणला किती वेळ आहे तर माहिती नाही. बघू अर्ची तू करून घे ना ग जेवण. चला आता वेळ काही नाही, बाकी काही नाही. आपण असं दाखवा थोडं 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 दिवसभराचं काय करते काय नाही. सकाळपासून तुमच्याकडे करते का ठेटरी? नक्कीच सांगा कमेंट करून. आमच्याकडे ठेटरी करते जन्माष्टमीला. आणि हाँ मतलबच नहीं समझत कोणाले. हाँ इसलिए वो पता नहीं चलती. अपन बनाते, बाकी लोग नहीं बनाते. हाँ हाँ बनाते हैं सब. मराठी लोग बनाते हैं, बाकी पता नहीं. ऐसा है. चलो मिलेंगे फिर हाँ नेक्स्ट. चला आता आमचं जेवण करू. काही नाही होत, चालते चालते. बरं बरं आता आमचं जेवणही झालं आहे, सगळं झालं. चला आता साहिल बघत आहे पिक्चर. चला बाय, गुड नाईट.